तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही। तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राइब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांची बदली। महेश कुलकर्णी ओझरला तर प्रीतम चौधरींनी स्वीकारला कार्यभार। नमस्कार, मी अमिता गावंडे। कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे। त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे लोकप्रिय पोलीस निरीक्षक महेश लक्ष्मीकांत कुलकर्णी यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नूतन पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे। त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांची ओझर तालुका नाशिक येथे बदली करण्यात आली आहे। त्यांच्या बदलीमुळे त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात एक छोटेखानी पण भाऊक निरोप समारंभ आणि नूतन पदभार सोहळा पार पडला। यावेळी पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी नूतन पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्याकडे त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचा अधिकृत कार्यभार सुपूर्द केला। या औपचारिक कार्यक्रमात त्र्यंबकेश्वर पोलीस स्टाफ आणि स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने महेश कुलकर्णी यांना अत्यंत हृदय आणि प्रेमाचा निरोप देण्यात आला। यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी कुलकर्णी सरांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या, तर नूतन पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांचे उत्साहात स्वागत केले। आजच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक कुलकर्णी साहेब यांची प्रशासकीय बदली त्र्यंबकेश्वर ओझरला झालेली आहे। आज त्यांना आपण निरोप देतो। खऱ्या अर्थाने आज सरांचा निरोप व्हायला नव्हता पाहिजे, कारण की सरांनी 1 वर्षामध्ये प्रचंड मेहनत घेतली। कुंभमेळ्याचं कामकाज असेल, मागील श्रावणाचा बंदोबस्त असेल, वारीचा बंदोबस्त असेल, सगळ्या ठिकाणी साहेबांनी एकदम प्रामुख्याने सगळ्यांना घेऊन खूप चांगल्या पद्धतीने कामकाज केलं। कुठल्याही प्रकारचं संकट येणाऱ्या त्या बंदोबस्तामध्ये आपल्याला झालं नाही आणि वरिष्ठांना कधी त्याची त्रास झाला नाही। खूप चांगल्या पद्धतीने साहेबांनी नियोजन करून, स्टाफला हाताशी धरून, बंदोबस्ताचं नियोजन करून सगळे बंदोबस्त खूप चांगल्या पद्धतीने साहेबांनी हँडल केले। परंतु नियतीप्रमाणे बदलीच्या ठिकाणी जावंच लागतं। साहेब आपली आठवण आम्हाला प्रत्येक वेळेस जाणवेल आणि योगायोग म्हणता येईल की काय म्हणता येईल, साहेबांनी मागच्या वर्षी बंदोबस्ताला असताना निवृत्तीनाथ महाराजांची वारी पायी आमच्याबरोबर 2 दिवस केली आणि त्याच दिवशी पालखी हँडओव्हर केली सिटीला आणि संध्याकाळी साहेबांची गॅजेटमध्ये नाव आलं की त्यांना त्र्यंबकेश्वर मिळालं। आणि बघा योगायोग कसा की आज पालखी आम्ही 2 दिवसापूर्वी चालत पूर्ण सिटीच्या हातीत दिली आणि त्या संध्याकाळी जेव्हा दुसऱ्या दिवशी साहेबांची बदलीची ऑर्डर आली। योग म्हणता येईल किंवा काय म्हणता येईल त्याचा परमेश्वर जाणे, परंतु साहेब आपली आठवण प्रत्येक ठिकाणी आम्हाला नेहमीच जाणवेल। बंदोबस्ताच्या ठिकाणी आपण खूप सहकार्य केलं, सर्व स्टाफने पण आपल्याला सहकार्य केलं। याला कदाचित स्टाफकडून जर काही आमच्याकडून जर काही उणीव भासली असेल तर सर्वांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण नेहमीच आम्हाला मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि आपल्याला जवळचे आपण जास्त लांब नाही उचललाच आहात। आपण कधी पण आम्हाला आवाज द्या सर, आम्ही आपल्याला सेवेसाठी आपण हजरच आहोत। आणि दुसरं, चौधरी साहेबांनी आता चार्ज घेतलेला आहे। साहेब ज्या पद्धतीने आम्ही कुलकर्णी साहेबांना सहकार्य केलं तसंच सहकार्य आम्ही आपल्यालाही करू आणि आमच्या सर्व अंमलदारांच्या वतीने मी आपल्याला वाई देतो आणि आपलं त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये सर स्वागत आहे। या प्रसंगी भाऊक होत महेश कुलकर्णी म्हणाले की त्र्यंबकेश्वर वासियांनी मला आपल्या कार्यकाळात जे भरभरून प्रेम दिले ते मी आयुष्यात कधीही विसरणार नाही। त्र्यंबकेश्वरमध्ये साधारण 13 महिने काम करण्याचं मला संधी मिळाली। त्र्यंबकेश्वरमध्ये एक धार्मिक वातावरण आहे, धार्मिक वातावरणात मी चांगलं रमलो होतो आणि माझ्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी मी सेवा देण्याचा प्रयत्न केला। मला सगळ्यांना जर काही माझ्याकडून कधी काही बोलण्यात आलं असेल, काय असेल, चुकून रागात ह्याच्यात काय तर सोडून द्या, तुमचा भाऊ आहे म्हणून काही अडचण नाही। तुम्ही पुढे कधी काही असेल तर आपण संपर्कात राहू। आपण एकाच जिल्ह्यात जे ओझरला चालू काही लाभ नाही आणि साहेब माझे मित्र आहेत चांगले, साहेबांना चांगलं सहकार्य करा। साहेब निश्चितपणे माझ्यापेक्षा उत्कृष्ट काम करतील, त्यामुळं त्र्यंबकेश्वरच्या लोकांनाही त्याचा सगळ्यांनी चांगला फायदा होईल। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस हवालदार रुपेश कुमार मुळाणे यांनी केले। या छोटेखानी समारंभाला त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचा सर्व स्टाफ उपस्थित होता।
नूतन पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या पुढील वाटचालीस आणि कारकिर्दीस कबीर न्यूज नेटवर्क यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. त्र्यंबकेश्वर आणि परिसरातील अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आत्ताच कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.